जीवनात हवी आहे सकारात्मक स्थिरता. उत्तर आहे श्रीमद भगवद्गीता. बंडखोर मुलाला ठिकाणावर आणण्यासाठी पुत्रवत्सल वडीलही त्याला एखाद्या कठोर मनुष्याच्या हाती देतात, परंतु परमस्नेही परमपिता श्रीकृष्ण बद्ध जीवाची या भ्रामक शक्तीच्या प्रभावातून सुटका होण्याचीच कामना करतात. राजा अवज्ञा करणाऱ्या नागरिकांना कारागृहात टाकतात, परंतु कधी कधी त्यांना सुविधा देण्यासाठी तेथे स्वतःही जातात. त्यांच्याशी चर्चा करून त्यांची सुधारणा साधतात, लवकरच त्यांची सुटकाही करतात. त्याचप्रमाणे भगवंत त्यांच्या राज्यातून या मायाशक्तीच्या राज्यात येतात. भगवद्गीतेच्या रूपानं बद्ध जीवांना सहाय्य करतात. मायाशक्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग अतिशय कठीण आहे हे ते स्वतः सांगतात, परंतु त्यांच्या आश्रित भक्तांना मुक्त करण्याची आज्ञा ते स्वतःच त्यांच्या मायाशक्तीला देतात. हा साक्षात्कार झालेल्या संत पुरुषांकडून श्रवण करून अनेक जण भगवंतांच्या दिव्य सेवेत संलग्न होतात. मायाशक्ती कितीही प्रभावी असली तरी तिच्या भ्रमातून सत्संगामुळेच मुक्त होऊ हाच शरणागतीचा मार्ग ते आपल्यालाही सुचवितात. श्रीमद भगवद्गीतेचा जय जयकार असो. हरे कृष्ण.